शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृषी मित्र गणेश पोरे. आज आपण आलोय कपाशीच्या प्लॉटवरती. जो कपाशी असते ह्या कपाशीचा ज्यावेळेस शेतकरी कुठलाही आपल्या कपाशीच्या पिकाचा जो शेंडा असते तो शेंडा खोडते आणि शेंडा खोडणे तर नेमकं तुम्हाला काय फायदा होते एकंदरीत दाखवण्याचा प्रयत्न करतो. या कपाशी पिकाचा जर आपण शेंडा खोडला तर त्याला जास्तीत जास्त प्रकारच्या पात्या लागतात. एकंदरीत तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारच्या जास्तीत जास्त आपल्या कपाशी या पिकाला पात्या लागू शकतात आणि शेवटच्या झाडाच्या शेंड्यापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त प्रकारच्या ब्रांचेस तयार होऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारच्या पात्या लागतात आणि ह्या पात्याचं रूपांतर येणाऱ्या काळात फळामध्ये होते. जर तुम्ही कपाशी या पिकाचा जर शेंडा खोडलात तर त्याचा तुम्हाला 100% जास्तीत जास्त उत्पन्न भेटेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कपाशी या पिकाचा शेंडा हा खोडणे अत्यंत आवश्यक आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.